फादर डे, हालेलुया, वडील दिवस, प्रेज लॉर्ड. आणि आम्ही पाहतो की अद्भुतरित्या परमेश्वर वडील दिनानिमित्तानं आपल्याला एकत्र देवाने केलेला आहे. आमेन. तर देवाची स्तुती असो की आपल्याला प्रत्येकाला देवाने वडील दिलेले आहेत. प्रत्येकाला वडील आहे आणि आध्यात्मिक पण वडील परमेश्वर प्रत्येकाला देतो. हालेलुया. आणि वडिलांचा आजचा दिवस जो आहे तो सन्मान करण्याचा दिवस आहे. काय करण्याचा दिवस आहे? सन्मान करण्याचा दिवस आहे. बायबल त्याला महत्व देतं. बायबलमध्ये परमेश्वराने त्या गोष्टीला गांभीर्याने सांगितलेलं आहे, ते पालन केलं पाहिजे. ती गोष्ट पालन केली पाहिजे. वडिलांचा आम्ही आदर सन्मान केला पाहिजे. आजचा दिवस नाही तर आमच्या लाईफ मध्ये आम्ही आमच्या वडिलाला आदर सन्मान जर आम्ही केला बायबल प्रमाणे, तर देव त्या व्यक्तीला, त्या मुलाला किंवा मुलीला देव आशीर्वादामध्ये वाढवतो. प्रेज लॉर्ड. तर बायबलमध्ये आम्ही पाहणार आहोत की अनुवादाचं पुस्तक त्याचा 5व्या अध्यायामध्ये, अनुवाद त्याचा 5व्या अध्यायामध्ये आणि त्याच्यामध्ये वचनामध्ये आम्ही 16 वचनामध्ये प्रभूंनी सांगितले त्या ठिकाणी आपल्या आई वडिलांचा मान ठेव आणि ही तुमचा देव परमेश्वर याची आज्ञा आहे. आणि बायबलमध्ये पाहतो की हिचे पालन केले तर तुम्हाला दीर्घायुष्य मिळेल. आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुम्हाला दिलेल्या प्रदेशात तुमचे कल्याण होईल. तुम्हाला जिथं ठेवलंय तिथं तुमचं चांगलं कल्याण होईल, तुमचं भलं होईल, तुम्हाला अच्छा होगा. अगर आप परमेश्वर में जो आपके पिता है उसका आप आदर करेंगे तो परमेश्वर का वचन कहता है कि तुझे अच्छा आयु मिलेगा, दीर्घायुष्य मिळेल, तुला दीर्घायुष्य मिळेल, तुझं कल्याण होईल. ही परमेश्वराची आज्ञा आहे जर आपल्या वडिलांचा आम्ही जर सन्मान आणि आदर केला तर. हालेलुया. बायबलमध्ये आम्ही पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये एका निर्गमच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो, निर्गमचं पुस्तक त्याचा 21वा अध्याय आणि 17 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की पवित्र वचनामध्ये निर्गमचं पुस्तक त्याचा 21वा अध्याय आणि 17 वचनामध्ये म्हटलेलं आहे की जो कोणी आपल्या पित्याला किंवा आईला शिव्या शाप देईल त्याला, त्या मनुष्याला अवश्य जीवे मारावे. काय करावे? त्याला जीवे मारायला सांगितलं आहे. म्हणजे देव त्याला किती गांभीर्याने परमेश्वर घेतो. देव त्याला किती गंभीरतेने देवाने आज्ञा दिलेली आहे की जो व्यक्ती आपल्या वडिलांचा सन्मान करत नाही त्याला जीवे मारले जाऊ, त्याला मारून टाकण्यात येऊ, असं देवाने जुन्या काळात सांगितले. हालेलुया, हालेलुया. जो आपल्या आईला नीट बोलत नाही, आपल्या वडिलांना नीट बोलत नाही, त्या व्यक्तीला मारून टाकायला देवाने सांगितले. म्हणजे याचा अर्थ देव किती यावर नाही का गंभीर आहे किंवा देव किती या गोष्टीला गंभीरपणे घेत असतो. जगामध्ये आम्ही पाहतो की एक पिढी अशी आहे की ती वडिलांना जुमानत नाही, वडिलांचं ऐकत नाही, वडिलांचा सन्मान नाही. आणि एक पिढी अशी आहे की आज सुद्धा ते वडिलांचा, आईचा सन्मान करतात, वडिलांकडून आशीर्वाद घेतात, आईकडून आशीर्वाद घेतात. हालेलुया. बोला हा तुमचं गुण. हालेलुया. आज सुद्धा बघा आता काही प्रार्थनेचे लोक सोडून, प्रार्थनेचे लोक काय प्रार्थनेमध्ये काही लोक करतात आदर किंवा काही लोक करत नाही, पण जगातल्या लोकांच्या काही पिढी बघा अजून सुद्धा घरातनं बाहेर निघताना वडिलांचा काय घेणार, एक आदर म्हणून वडिलांचा काय करून एक आदर म्हणून त्याच्या काय करतात, बाबा आशीर्वाद द्या, कामाला चाललोय, शुभ कार्याला चाललोय, काय द्या. मग वडिलांच्या काय करतात, पाया पडतात, वडील त्याच्या हात डोक्यावर काय ठेवतात, हात ठेवतात, त्याला काय देतात, आशीर्वाद देतात. आणि मग आईचे पण आईची पाया पडतो तो, आई बी काय करते, हात डोक्यावर हात ठेवते आणि असं काय करते, माया म्हणून नाही का मोडते, मोडते. मग जास्त मोडलं का मग त्यात म्हणलेच माया बाबा. हालेलुया. बोला हालेलुया. मला की हालेलुया. म्हणजे आज सुद्धा काही पिढ्यामध्ये, काही कुटुंबामध्ये, काही ठिकाणी बघा की निघता घराच्या बाहेर निघालं नाही का, मुलगा शाळेला निघाला, कॉलेजला निघाला, कुठं निघाला है ना, कुठं चालला, लगेच तिथं हा वडिलांच्या काय करणार, पाय पडून काय करणार, आशीर्वाद घेणार. आईच्या पाय पडून काय करणार, परीक्षेला चालला मुलगा काय करणार, पाया पडणार. आता त्यांना ते आशीर्वाद पाहिजे असतात, त्यांच्याकडे काय पाहिजे असतात, म्हातारे झाले पण त्यांच्याकडे काय घेतात ते, असे पण एक पिढी आहे की ते आशीर्वाद घेतात. हालेलुया. 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 मग आज आम्ही प्रार्थना करतो, बायबल वाचतो, बायबल मध्ये स्पष्ट सांगितलंय की तू आपल्या आई वडिलांचा मान ठेव. हालेलुया.
आई वडिलाचा मान ठेव. आणि म्हणून अनुवादाच्या 5व्या अध्यायामध्ये मी वाचलो की जो आपल्या आई वडिलांचा सन्मान ठेवतो, मान ठेवतो, परमेश्वर त्याला दीर्घायुष्य देऊन त्याला तृप्त करतो, त्याचा कल्याण परमेश्वर करतो, बायबलमध्ये सांगितलेलं आहे. आणि देवाला आवडतं. देवाला काय करतं? हे आवडतं. आपल्या वडिलांचा सन्मान करणारा व्यक्ती देवाला आवडतो. आमेन. तुम्ही म्हणताल पास्टर माझा बाप लय दारुड आहे. बाप लय दारुड आहे. जुन्या करणामध्ये नोहा, काय नाव त्याचं? नोहा नीतिमान व्यक्ती, प्रार्थनाशील व्यक्ती, विश्वासू व्यक्ती, प्रार्थना करणारा व्यक्ती, त्या पिढीमध्ये तोच वाचलेला व्यक्ती. हालेलुया. आणि असं म्हणतात एकदा द्राक्षे खूप आले, त्याच्या कष्टाचं फळ त्याला द्राक्षे लई भेटली. मग त्या द्राक्षामध्ये त्यांनी काय केला? द्राक्षरस बनवला. काय बनवला? द्राक्षरस. त्या द्राक्षरसाला आपल्या भाषेत म्हणतात आजकाल नाही का वाईन म्हणजे दारू. मग द्राक्षरस त्यांनी बनवला आणि एकदा त्याच्याकडून जास्तच घेतली त्यांनी द्राक्षरस, जास्तच द्राक्षरस घेतला. प्रमाणापेक्षा 2-4 गिलास जास्तच घेतले ते. आणि मग जास्त घेतल्यामुळं भानच विसरलं, भानच गेलं. बघा, जास्त चांगला माणूस पण, बघा चांगला माणूस पण जास्त पिल्यावर भान सोडून देतो, त्याला कळत नाही. हालेलुया. नोहा पण जास्त द्राक्षरस पिला. काय केला? जास्त द्राक्षरस पिल्यानंतर त्याला सुचलं नाही, त्याचं कंट्रोलच्या बाहेर तो गेला आणि त्याला कपडे घालायचं कळलं नाही, काय नाही, तसंच तो झोपी गेला. ते त्या नशेमध्ये त्याला जास्त द्राक्षरस, दारू म्हणत नाही त्याला मी, काय केला त्यांनी? द्राक्षरस. द्राक्षरसाचं म्हणजे पण एक काय असतं, एक गुंगी असते, आणि त्यांनी जास्त द्राक्षरस पिला आणि मग त्यामध्ये तो तसाच पडला. आणि मी पाहतो की एक मुलगा गेला आणि एक मुलाने बघितलं, एका मुलाने बघितलं आणि गेला. आणि गेल्यानंतर आपल्या मुलाने बघून सगळं बाहेर आला आणि आपल्या बापाची सगळी काही चुका, बापाची सगळं काय नाही का, कसा पडलाय, काय कसलं म्हातारा झालंय आता. हालेलुया. काय म्हातारा कळना बघा, असं तो सांगू लागला बाहेर. आणि मग त्या दोन्ही पोरांनी काय केलं? दुसऱ्या दोन्ही पोरांनी ते गेले आणि दोघांनी पाठमोर करून असं नाही का, असं गेले आणि त्याच्या सर्व त्या अवस्थेवर त्यांनी काय केलं? त्याला त्या वस्त्राने झाकलं. हालेलुया. या दोघांनी खरं बापावर प्रेम दाखवलं, पण एका पोरांनी आपल्या बापाची चुका बाहेर सांगत फिरला, बाहेर सांगू लागला चुका. बापावर खरं प्रेम ज्याचं असतं तो व्यक्ती बाहेर सांगत बसत नाही. बायबल सांगतं प्रीती पापरादावर काय घालते? पांघरून घालते. खरं प्रेम काय करतं? चुकांवर काय करतं? पांघरून घालतं. ज्याच्यावर खरं प्रेम माणसाचं असतं तो त्याच्या चुका बाहेर सांगत बसत नाही. ज्याच्यावर खरं प्रेम असतं तो बाहेर सांगत बसत नाही. तुमचं बापावर प्रेम असेल तर तुमच्या बापाच्या चुका बाहेर सांगत फिरणार नाही तुम्ही. हालेलुया म्हणता. कितना पटतंय? हालेलुया. चुकत नाही असं नाही, बाप चुकतोच, वडील चुकत नाही असं नाही. नोहा पण या ठिकाणी जास्त द्राक्षरस घेतल्यामुळे थोडस अवस्था त्याची बिघडली. पण याचा अर्थ असा नव्हता की नोहा शुद्धीवर आला, त्याला कळाले सगळं वर्तमान. आणि या दोघांना आशीर्वाद मिळाला ज्यांनी वडिलांवर खरं प्रेम केलं, वडिलांचा आदर केला, त्यांनी वडिलांचा सन्मान केला, त्यांना दोघांना आशीर्वाद मिळाला. पण ज्यांनी आपल्या वडिलांची चुका सांगितल्या, जाणून बाजून लोकांकडे आपल्या वडिलांची सगळं काही म्हातारा असं केलं तसं केलं सांगितलं, त्याला आशीर्वाद नाही मिळाला, त्याला शाप मिळाला. हालेलुया. त्यांनी चुकीचं सांगितलं होतं का? जे आहे ते सांगितलं होतं ना, पण देवाला ते आवडलं नाही. शेवटी बाप आहे, प्रेज लॉर्ड, शेवटी वडील आहे. आपल्या वडिलांची नाही का चुका बाहेर सांगत फिरायची गरज नव्हती, त्यांनी पांघरून घालायचं होतं. त्यांनी काय करायचं होतं? त्यांनी बघितलं होतं वडिलांचं, तिथं काय करायला पाहिजे? त्यांनी पांघरून घालायचं होतं. हालेलुया. बोला बोला हालेलुया. सगळ्यांना म्हणा वडिलांकडे पहा, म्हणा वडिलांकडे पहा, वडिलांवर खरं प्रेम करा. हालेलुया. काय आवडतं तुमच्या वडिलाला? माहिती आहे तुम्हाला काय आवडतं? तुमच्या वडिलाला काय आवडतं सिस्टर? खायला काय आवडतं? खाण्यामध्ये काय आवडतं? जेवण कुठलं आवडतं? जेवणात कुठलं आवडतं? तुमच्या वडिलाला काय आवडतं? काय सांगा ना एखादी कुठली गोष्ट तुम्हाला कळत असेल की पप्पाला काय आवडतं?
कुणालाच काय सांगणार वडिलाला काय माहित नाही. सांगा एक पटकन एक सांगा. हा मासे आवडतात, आज मासे घेऊन जावा घरी. हालेलुया. टाळ्या वाजवा की प्रेज द लॉर्ड. आज वडिलांचा वडील दिन आहे, फादर डे आहे, तर आज तुमच्या वडिलांना आवडतं ते घेऊन जा. घेऊन जा ते अन्न किंवा खाणं असेल, कपड्याची कलर कुठला कपड्याचा असेल ते घेऊन जा. वडिलांच्या हृदयातून आशीर्वाद तुमच्याकडे निघतील आणि देव तुम्हाला वरून आशीर्वाद देणार. हालेलुया बोला. हालेलुया. आवाज करून हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जागृत आहेत का? झोपलेले म्हणा हालेलुया. हा झोपली काय सगळे म्हणा हालेलुया. झोपलेले म्हणा हालेलुया. अजून झोपलेले आहेत का तुम्ही? जे झोपलेले हालेलुया म्हटलं का ते हालेलुया म्हणतात. झोपलेले नाही तुम्ही, तो चांगला आहे का तुम्ही? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर बायबल महत्व देतं की जो व्यक्ती आई वडिलांचा आदर सन्मान, बायबल सांगतं मला की 1:6 मध्ये की देव म्हणतो की मी पिता आहे, मी वडील आहे, माझा आदर कुठं आहे, माझा सन्मान कुठं आहे? कुठं आहे आदर पित्याचा, वडिलांचा सन्मान कुठं आहे हे परमेश्वर पाहतो. तुम्हाला जर आशीर्वाद पाहिजे तर आशीर्वाद असंच मिळणार नाही. आशीर्वाद मिळवण्यासाठी जे आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचले नाही ते आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वडिलाचा कुठं तर तुम्ही अपमान करताय काही तपासा. हालेलुया. वडिलाचा तुम्ही आदर करावा ही परमेश्वराची इच्छा आहे. आमेन का? हालेलुया. बोला हालेलुया. हात उंच करून हालेलुया. हालेलुया. बोले यीशु मसीह की ऑपरेट होतो. हालेलुया बोला. हालेलुया. तर आम्ही वचन एक अजून पाहणार आहोत की एक वचनामध्ये आपण जाऊया. एक वचनामध्ये आम्ही पवित्र शास्त्रामधून एक वचन काढूया. अनुवादाचं पुस्तक त्याचा 27 अध्याय 16 वचनामध्ये काय सांगितले आपण पाहू. असं म्हटलेलं आहे 27 अध्याय 16 वचनामध्ये, आपल्या आई वडिलांचा अनादर दाखवणारी कृत्य जो करतो, जो आपल्या आई वडिलांचा अपमान करतो तो शापित असो. काय म्हटलंय तो? जो वडिलांचा सन्मानच करत नाही तो आशीर्वाद कसं वाटणार? म्हणून अनुवाद 27:16 मध्ये म्हटलेला आहे की जो आपल्या आई वडिलांचा आवाजा तुच्छ मानतो तो काय असो? आपल्या आईला आपल्या वडिलाला काय म्हणतो? तुच्छ मानतो. कधी आपल्याला बायबल मधून देवाकडे आपल्याला आशीर्वाद पाहिजे ना, आपण बायबल विश्वास ठेवतो ना, तर आपल्या मनापासून आपण कधीच आपल्या वडिलाचा आईचा मने अपमान करू नये, तर त्याचा आपण आदर करायचा आहे. हालेलुया. हा तुमचं करून सगळं हालेलुया. हालेलुया. म्हणून कलसीकरात 3:20 वचनामध्ये म्हटलेलं आहे की हे मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आई वडिलांची आज्ञा पाळा. सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही सर्व गोष्टीला आज्ञा पालन करा. अशी कुठलीच अशी आज्ञा गोष्टीपासून आई वडिलांपासून दूर राहू नका. सगळ्या आज्ञा परमेश्वराने जे आम्हाला दिलेले आहेत ते आई वडिलांच्या पण जे काय आज्ञा आहेत, आई वडिलांचे जे शब्द आहेत त्या शब्दाला किंमत द्या. काय द्या? त्या शब्दाला किंमत द्या. प्रेज लॉर्ड. बोला की हालेलुया. बोला यीशु मसीह की. वाचा कलसीकरात 3:20 वचन. हा मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आई बापाची काय पाळा? आज्ञा पाळा. म्हणा येशूला हे आवडतं. येशूला काय आवडतं? तुम्ही आज जाऊन मासे घेऊन गेला ना तर येशूला आवडणार. अजून तुम्ही सांगितलं नाही. तुमच्या वडिलाला काय आवडतं? काय आवडतं सांगा पटापटा. तुमच्या वडिलाला काय आवडतं? मटण आवडतं. मटण घेऊन जावा. हालेलुया. हालेलुया. हा तुमचं कोण? हालेलुया. काय आवडतं तुमच्या वडिलाला? काहीच माहित नाही. पण विचारात जाऊ. प्रेज लॉर्ड. मला तुमच्या वडिलाला काय आवडतं? मिठाई आवडते. आज घेऊन जावा मिठाई. तुमच्या वडिलाला काय आवडतं सिस्टर? तुम्हाला विचारतो मी काय काय आवडतं?
बघा डोक्यात घ्या, फिरवून माहित नाही. पप्पाला तुमच्या माहित असेल माझ्या मुलीला काय आवडते, वडिलांना माहित असेल मुलाला काय आवडतं. हालेलुया. ते तुम्हाला दिले तुमच्या वडिलांनी. आमेन. तुम्हाला जे आवडेल तुम्ही ज्याच्यावर बोट ठेवा. जे तुम्ही सांगितलं पप्पा मला हे पाहिजे, तुम्हाला तुमच्या वडिलांनी दिलंय. ही जर म्हणतात की दिलंय माझ्या वडिलांनी, तुम्ही मागितलं पप्पा मला हे पाहिजे, तुम्हाला दिलंय का नाही दिलं? मग आज तुम्ही याला काय करायचंय, त्यांना तुम्हाला काय करायचंय, द्यायचंय. आमेन म्हणता का चर्च? हालेलुया. एक पहिले तिमोथी 5वा अध्याय 4 वचन मध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही आपल्या वडिलांचे उपकार फेडायला शिकावे. पहिले तिमोथी 5:4 मध्ये काय म्हटलंय, तुम्ही तुमच्या वडिलांचे उपकार फेडायला. आता वडिलांनी तुम्हाला जे बोट ठेवत ते दिलंय, वडिलांनी तुम्हाला जे मागल ते दिलेलं आहे, वडिलांनी तुम्हाला लहानपणापासून जे पाहिजे ते दिलेलं आहे. सध्या वडील उपाशी राहिला असेल, पण रात्र दिवस कष्ट केला असेल. हालेलुया. तुम्ही लहानापासून असंच मोठं नाही झाला. तुम्ही आता 10 वर्ष, तुम्ही 30 वर्षाचे असाल तर तुम्ही आता 10 वर्ष काम करत असाल. हालेलुया. तुमचं लग्न करून देईपर्यंत वडिलांनीच तुम्हाला सांभाळून ठेवलंय ना. आमेन का नाही? तुम्हाला जे पाहिजे ते वडिलांनी दिलेलं आहे. मग आज इथं म्हटलेलं आहे आपल्या वडिलांचे उपकार फेडायला शिकावे. अशी पिढी व्हा, असं जीवन जगा की आपल्या वडिलांचे उपकार विसरू नका, आपल्या वडिलांचे उपकार फेडायला शिका. बघा पहिले पद्धती 5:4 मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की अपने माता पिता आदि को उनका हक देना सीखे. उनका जो उपकार है आपके ऊपर, जे तुमच्यावर उपकार आहेत वडिलांचे, त्याचे उपकार फेडायला शिका, कारण हे देवाच्या दृष्टीने चांगले आहे. म्हणा हे देवाच्या दृष्टीने चांगले आहे. वडिलांनी उपकार केले तुमच्यावर. आपण म्हणतो बाप आहे, उपकार थोडी केली, उपकारच केली. हालेलुया म्हणा, है की नाही? हालेलुया. है ना? काय करू, बाप आहे, जन्म दिलाय, सांभाळावं लागल, असं करावं लागलं असेल, शिकवायला लागलं असेल. नाही, इथं बायबल सांगतो उपकार केले त्याचे उपकार फेडा. मग म्हातारवय आहे तर उपकार फेडायची तुमची गरज आहे. बाबा तरुणपणापर्यंत नाही का चांगलं असताना मला देव माझ्या बापाने मला सांभाळलं, आता मला पण त्यांचे उपकार मला विसरायचं नाही, त्यांच्या उपकाराची मला फेड करायची आहे. आमेन का? तिचं तयार आहे की मी वडिलांचे उपकार विसरणार नाही. हालेलुया. बोला की हालेलुया. हालेलुया. तुम्ही आता आहे पण तुमचा वडील 50-60 वर्षाचा असेल, त्यांनी जास्त तुमच्यापेक्षा जास्त दिवस काढलेले, जास्त वर्ष काढलेले, जास्त अनुभव आहे त्यांना. आमेन. जास्त सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे. आध्यात्मिक पित्याचं पण तसंच आहे. आध्यात्मिक पिता तुमच्यापेक्षा जास्त देवात आहे, है की? हालेलुया. मग वडिलांना शिकवायची गरज आहे का? शिकवायची गरज आहे ना. तुम्ही शिकलाय वडिलांकडनं, शिकतच राहणं गरजेचं आहे. आमेन. म्हणा येशू म्हणाला, येशू म्हणाला पित्याला जे आवडतं ते मी करतो. येशू म्हणाला पिता आणि मी एक आहोत. बघा येशू सुद्धा पित्याला किती मोठं. प्रेज गॉड. येशूने सुद्धा प्रार्थना करायला शिकवली, हे आमच्या स्वर्गातील पिता. पिता म्हणायला शिकवलं प्रभूनी. म्हणजे आपल्या सगळ्यांचा पिता पण एक स्वर्गात आहे, तो परमेश्वर, आणि तो पण एक पित्याच्या भूमिकेत आहे. पिता म्हणून आमच्यावर दया करतो, जे त्याला हाक मारतात अब्बा पिता. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की एक वचनामध्ये आपण अजून एक पाहणार आहोत की नीतिसूत्र त्याचा 20वा अध्याय 20 वचनामध्ये म्हटलेला आहे की जो मनुष्य आपल्या आईला वडिलाला मान देत नाही, चुकीचे शब्द बोलतो, त्रास देणारे शब्द बोलतो, त्याचा दिवा विझल्या जाईल. त्याचा दिवा काय केला जाईल? विझल्या जाईल. आणि त्याचा जीवनात अंधार येईल. काय त्याच्या जीवनात अंधार येईल. जो आपल्या पित्याचा मान ठेवत नाही, आपल्या पित्याला बोलून वागून त्रास देतो, आपल्या पित्याचा मनस्थिती बिघडवतो, अशांचा दिवा राहणार नाही, तर दिवा विझल्या जाईल. बायबल सांगतं काय जाईल? विझल्या जाईल. हालेलुया. आणि म्हणून नीतिसूत्र 30वा अध्याय 11 वचनामध्ये म्हटलेलं आहे की आपल्या पित्याला शाप देणारा आपल्या आईला आशीर्वाद देत नाही, अशी पिढी आहे. पण आपल्या वडिलाला, आपल्या आईला आशीर्वादाचे शब्द बोलणारे लेकर पाहिजे. काय लेकर पाहिजे? आशीर्वादाचे शब्द. प्रेज गॉड. आवाज नाही. प्रेज गॉड. हालेलुया. तर आता मी तुम्हाला थोडक्यात 2 मुलं आणि एक वडिलाची एक त्यांच्याकडे घेऊन जाणार आहे.
बायबलमध्ये एक वडील आहे, इसाक त्याचं नाव आहे. कोणाचं काय नाव आहे? इसाक. आणि आम्ही पाहतो की तो म्हातारा झालाय. 27 अध्याय कोणतरी काढूया. इसाक, आणि त्याला 2 मुलं आहेत. त्याला काय? 2 मुलं आहेत. इसाकाला एक मुलगा थोरला आहे एसाव, आणि दुसरा आहे याकोब. हे 2 मुलं आहेत. पण या 2 मुलांमध्ये घरामध्ये काय माहितीये का? घरामध्ये या 2 मुलांमध्ये एसावर इसाकाचं खूप प्रेम आहे, आणि याकोबावर आईचं प्रेम आहे. कोणाचं प्रेम आहे? म्हणजे घरातच पाकिस्तान इंडिया चालू आहे. काय काय घरामध्ये पाकिस्तान इंडिया चालू होतं. पोरगं म्हणतं, घरामध्ये लेकरांना माहिती आहे ही बापाचा लाडका आहे आणि ही आईचा लाडका आहे. आणि यामुळे प्रॉब्लेम घरात काय होतो? इंडिया पाकिस्तान होतो. काय होतो? दुश्मनी पैदा होतीये. येणारे दुश्मन नाही का? इथं पण असं झालेलं आहे. या कुटुंबामध्ये दोन लेकर आहेत. आणि 27 अध्याय पहिलं वचन पटकन वाचा. इसाक वृद्ध झाला व त्याची दृष्टी मंद होऊन त्याला दिसेनासे झाले. तेव्हा त्याने एके दिवशी आपला एक वडील मुलगा एसाव याला बोलावून म्हटले, बाळा. बघा, म्हातारे झालं तरी शेवटी पोरग एसाव मोठं झाले, पण त्याला काय म्हणतो? म्हातारा म्हणजे इसाक काय म्हणतो? बाळा. काय म्हणतो? बाळा, आता मला माझं मरण जवळ आले. काय आले? बघा, मरताना माणसाला मरण जवळ आले. या वर्षी मरण आहे, या वर्षी मरण जवळ आले, त्याला कळतं. प्रत्येक माणूस म्हातारा झाला की त्याला दिवस कळू लागतात. त्याला दिवस कळू लागतात. हे अपने दिन आ गए, अभी जाने के दिन आ गए. वैसे इसाकाला पण समजलं की आता माझे दिवस पृथ्वीवरले संपले, आता मला जायचंय. पण जाण्या अगोदर काय करायचं आहे? आपल्या भाषेत वाटणी करायची. काय करायची? वाटण्या वगैरे करायच्या, आशीर्वाद द्यायचा. तसं इसाकाला काय वाटलं की आता मला आशीर्वाद द्यायचा आहे. मग आवडता लाडका मुलगा एसावाला तरी बोलवलं, जा लवकर. 4थं वचन वाचा त्या ठिकाणी. 5 वाचा 4थं वचन काय म्हटलेलं आहे. मग त्याला म्हणाला, जा लवकर, माझ्या आवडीचे रुचकर पकवान तयार करून आण, मी ते खाईन, मग मी मरण्यापूर्वी. म्हणून मगाशी तुम्हाला सांगितलं, वडिलाला काय आवडतं ते खायला द्या, वडील मनातून आशीर्वाद देईल. म्हातारा झाला वडील, देवा या बाळाला आशीर्वाद दे. तेवढा बोलला का आशीर्वाद देऊ तुम्हाला देणार स्वर्गात. आमेन म्हणे. असं इथं काय मासे देऊन आशीर्वाद भेटणार? आशीर्वाद इथं खायला दिल्यामुळे आशीर्वाद भेटलाय. बापाला खायला दिल्यानंतर बापाने काय दिला? आशीर्वाद दिलाय. म्हणा की हालेलुया. मला शेजारच्याला उशीर करू नका, मग मला उशीर करू नका, मग चांगलं वडिलाला खायला द्यायला. काय काय लोक उशीर करतात बघा. इसाक खायला लागतो, रुचकर चांगलं खायला मला घेऊन ये, मी तुला आशीर्वाद देतो. मरण्यापूर्वी तुला मी सगळे आशीर्वाद द्यायचंय. मला केला आणायला, खाय जेवण करायला, सगळं चावडीचं करायला. पण करता करता उशीर झाला आणि याकोबाला लगेच बातमी कळाली. आईने म्हटलं, पटकनी जा, मग उशीर करू नको, हे भोजन घे. याकोब पटकनी उशीर न करता गेला. पप्पा हे घ्या, जेवण आणलंय. आणि मग पप्पाने त्याला इसाकाने काय दिला? याकोबाला सगळे आशीर्वाद देऊन टाकले. हालेलुया, बोला हालेलुया. मग हा उशीर आला. कसा आला? उशिरा येणारी, उशिरा बुद्धी येणारी, उशिरा बुद्धी सुस्ती. कधी बुद्धी सुस्ती माहिती आहे? बाप मेला, बाप मेल्यावर मग उशिरा बुद्धी सुस्ती. बापाला काय काय आवडत होतं? मग ताक करतात. बापाला मटण आवडत होतं, बापाला मासे आवडत होते, बापाला मेथीला आवडत होती, बापाला पेढा आवडत होता, पेढा. घरावर ताक नेऊन ठेवणार. कुठे नेऊन ठेवणार? घरावर. बापाला आवडतं खाई. येणार का काय? ज्यावेळेस जिवंत होतं त्यावेळेस खायला दिलेलं आहे. ते बाप येऊन नाही खात, कावळा येऊन खातो. समजते का? मेल्यावर प्रेम उतू येऊन काय फायदा आहे? मेल्यावर कितीतरी मोठं ताट सजवून देऊन काय फायदा आहे?
जिवंत असताना शिळ खातोय का बाप? हालेलुया. तुम्ही जाताय कामाला टिफिन घेऊन, बायको रात्रीचं पिटलं दुपारी जेवायला येते, बाजार गपचूप खाते, परत म्हणते पोरगं गेलं काय सांगावं आता. हालेलुया. बोला हालेलुया. हा तुमचं गुरु मला हालेलुया. है का नाही? मग पोराला वाटतंय बाप माझं काय चाललंय बघत नाही ना पोरगं. प्रेज लॉर्ड. मग त्याच्या कामात अपयश, त्याच्या कामात शाप, त्याच्या लेकरांमध्ये, त्याच्या संसारामध्ये, त्याच्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम येतात का? उशिरा बुद्धी येणं. काय ना? उशिरा. येसावाला पण उशीर झाला. मला येसावाला उशीर झाला. उशीर झाला मग आला, त्याला आशीर्वाद पाहिजे तरी मिळाले. उशिरा प्रेम करून काय फायदा नाही. वडील जिवंत आहे तोपर्यंत त्यांना रुचकर खायला द्या. जसं येसाक म्हणला रुचकर आण बर का. कसा? कसलं बी आणू, कसलं बी. बापाला म्हटलं कसलं बा, स्वतःला म्हटलं तर भारी भारी. पहिलं स्वतः भारी भारी खायचं, उरलेलं हे म्हाताऱ्याला कोपऱ्यात बसलं. तसं नको. देव स्वर्गातून बघतोय. हालेलुया. ऐका नाही तुम्ही? हालेलुया. देव स्वर्गातून बघतोय. आमेन म्हणलं नाही तुम्ही? देव स्वर्गातून बघतोय. आमेन का? हालेलुया. तुम्ही रुचकर खाताय पण बाप तुमचा काय खातोय ते लक्ष द्या. हालेलुया बोला. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की मला रुचकर, आवडीचे रुचकर, कसे आवडीचे रुचकर पकवान तयार करून आण. पकवान काय आण म्हणाला? म्हातारे जरा मटण मागितलं. ले म्हातारा मटण का वाटतं तुला? बस का आपलं पिठलं वाटत. पण लहानपणी 7वीला 8वीला असताना पप्पा मासे लेख वाटत, पप्पा मला पेढा गुलाबजामुन लेख वाटला. पप्पाने आणलंच असं तुम्हाला घरी, आणलंच असं. पहिले जगा डिंक लाडू लिहा होते पप्पा मला. डिंक लाडू पप्पा, डिंक लाडू लगेच हजर हजर असं काय. पिक्चर आणा पुढे. आता पिक्चर येत असं तुमच्या पुढं. कसं बापाला मारिलं, बापाने आणून. हालेलुया बोला. बोला हालेलुया. हालेलुया. उशीर झाला येसावाला. मला येसावाला उशीर झाला. जे पोरं ऐकत नाही ते उशीरच करतात बापाचा ऐकायला. मला बापाचा ऐकायला पण उशीर करू नका. येसावाला आशीर्वाद एक मिळालाय का माहितीये का? याकोबाला आशीर्वाद मिळाला, येसावाला आशीर्वाद मिळालाय का? कारण येसावाने बापाला आईला काय आवडतं त्यांनी ते केलंच नाही तसं. एकतर जेवणाला उशीर केला आणि मागच्या अध्यायामध्ये 26वा अध्याय 34 आणि 35 वचन वाचलं. येसावाने अजून एक दुःख देणारी गोष्ट केली वडिलांना आईला. आणि ती गोष्ट केली की आपल्या येसाव 40 वर्ष झाला. किती वर्ष झाला? आणि त्यावेळेस 27व्या अध्यायानंतर आहे, पण त्याच्या अगोदर एक पण काय घटना घडली. कधी कळत न कळत आपण आपल्या वडिलाला दुःख देतो. कळत न कळत आपल्या आईला वडिलाला दुःखित करतो. आपण त्यांच्या अंतःकरणाला दुःखित करतो, त्यांच्या मनाला दुःखित करतो. आणि त्यामुळे पण सुद्धा आमचे आशीर्वाद आमच्यापासून लांब राहतात. तुम्हाला आशीर्वाद, आपली ब्लेसिंग मिनिस्ट्री एक परिवार आहे. आणि जर आपलं ब्लेसिंग खरं अनुभवायचंय तर बायबल सांगतं त्याप्रमाणे करा. आमेन. आणि मग या ठिकाणी काय झालं? 40 वर्ष झाला. त्याने बैरित्ती यांची मुलगी यहुदीत आणि एलोनित्ती यांची मुलगी बासमत या बायका केल्या. काय केल्या? आणि त्या इसाक रिबका यांच्या मनास दुःखदायक झाल्या. कदाचित या दोघांनी म्हणलं असं, ओरा बाळा मुलगी आहे पण व्यवस्थित वाटत नाही बाबा, पण जरा प्रॉब्लेम आहे. पप्पा तुमचं वय झालंय, तुम्हाला आता काय, मला करायचंय, मला जगायचं. हट्ट केला येसावा. हालेलुया. आवाज नाही. हालेलुया. पप्पा मला तीच करायची, पप्पा मला तीच करायची म्हणून लग्न केलं नाही. लग्न केल्यावर ती ऐकच ना घरातलं. रिबिकाला बी काय देऊ लागल्या, त्या त्रास देऊ लागल्या. इसाकाला पण काय देऊ लागल्या, त्रास देऊ लागल्या. कारण ह्या येसावाने आपल्या मनाप्रमाणचा कारभार केला. मनाचा कारभार करून बायको करून घेऊन आला. आज अशी पिढी वडिलांचं ऐकत नाही. मला तीच करायचं, मला तीच करायची. पोरं हट्टे पण बापाचं ऐकत, आईचं पण ऐकत.
प्रार्थनेची बायबल मधली म्हणणार, बाबा ती पूर्वी प्रार्थना करत नाही, आपल्याला प्रार्थना करायला पाहिजे. बाबा काय बसा मी प्रार्थनेत आली तिला, त्याला प्रार्थनेत तीच नाचवती करत सगळ्याला प्रार्थना कर. हालेलुया म्हणा. पप्पा मी आणतो ना पप्पा, टीचर ती पाहिजे मला. हे सगळं तसं केलं. आपण प्रार्थना करायला बसवा, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, पण प्रार्थना करत तिची शाळा टीची करत असते. दुःख झालं. काय झालं बघा, वाचा 26 अध्याय 35 वचन. काय म्हटलं? त्या इसाक व रिबेका यांच्या मनास काय झाल्या? आवाज काढून म्हणा सगळेजण, म्हणा दुःखदायक झाल्या, म्हणा दुःखदायक झाल्या. हालेलुया. आपल्या आई वडिलांना दुःखदायक होऊ नका. प्रेज लॉर्ड म्हणा. आपल्या एक तुम्ही महिला म्हणून, तुमचे सासू सासरे पण एक आई वडील म्हणून तुम्ही त्यांना दुःखदायक होऊ नका. तर त्यांच्यावर तुम्हाला आशीर्वाद यावं, त्यांच्या मुखातून, त्यांच्या मनातून त्यांचा हात आशीर्वादच तुमच्याकडे असावा, म्हणून तसं जीवन जगा. आमेन म्हणा. आणि या ठिकाणी काय झालं? 26 अध्यायामध्ये हा चुका घडल्या एसावाकडून. एसाव म्हणले चुका झाल्या, त्यामुळे त्याला त्याच्यापासून आशीर्वाद लांबत गेले, त्याच्यापासून आशीर्वाद दूर होत गेले. पहिलं तर 24 अध्यायामध्ये त्यांनी भावाला आपला हक्क विकला. एक वरणापायी. कशापायी? वरण चांगलं होतं, मस्त वास आला. याकोब म्हणला असं देणार नाही, तुझा थोरलेपणाचा हक्क मला विकून टाक, शपथ घे, तरच तुला वरण खायला देईन. तो म्हणला काय त्याला असतंय, तुला देऊन टाकतो. दिला त्यांनी, वरण खाल्लं. आणि आपला हक्क जो आहे नाही, आपला हक्क, ज्येष्ठपणाचा हक्क विकला त्यांनी. पहिली चूक. दुसरी चूक, आपल्या वडिलाला आईला दुःख होईल अशा बायका त्यांनी केला. हालेलुया. आणि तिसरं आम्ही पाहतो की उशीर झाला त्याला जीवन आणायला. काय झाला? उशीर झाला. याकोबाने उशीर नाही केला. याकोबाने नाही काय केलं? नाही उशीर नाही केला, लगेच केला. पकवान वडिला पुढे हजर केले आणि आशीर्वाद प्राप्त केला. आज तेच परमेश्वर बघतोय, जे त्याच्याकडे लवकर येतात, त्याची आराधना करतात, प्रार्थना करतात, त्यांना आशीर्वाद देऊ द्यायला तयार. म्हणून आम्ही नेहमी सांगतो, उशीर करू नका चर्चला. भक्तीला काय करू नका, उशीर करू नका. सवय लय बेकार आहे उशीर करायची. उशीर केल्यामुळे काय आशीर्वाद गुमवले जातात हे बघा. हालेलुया म्हणा. आणि मग 28 अध्यायामध्ये बघा अजून काय केलं. 28 अध्याय पहिलं वचन वाचा. हा, बजावून सांगितले की कनानी मुलीपैकी कुणी बायको करू नको, तर उठ, पदम आरामात येते, तुझ्या आईचा बाप बतुबेल याच्या घरी जा, तुझा मामा तिथे लावा नाही. काय तुझा मामा? लावा त्याचं नाव आहे. याच्या मुलीपैकी एक बायको कर. बघा, 2 मुलापैकी कुणाला आता काय करतोय? एसाव तर आता आशा नाही, एसाव तर ऐकायला तयार नाही, एसाव आज्ञापाळ करत नाही. याकोबाला म्हटले की जा आपल्या मामाच्या गावाला जा. कुठल्या गावाला जा? बरेच लोक मामाच्या गावाला झाले का ती लोक असतात मामाची कुठली कुठली. हा, लय सुंदर आहे तर हे मस्त आहे. हालेलुया म्हणा. असं नाही का, म्हणजे सगळीकडेच असतं जगात. मामाकडे झालं लगेच तिकडे गेली, जावाई करत बसतात. काय करतात? मामाकडची बी मामाची बायको बी काय, जावाई या खायला बसा बसा. आवडली नसली तरी पण लय मान सन्मान असतो. लग्न होईल तो नाही तोपर्यंत जावाई जावाई पाहुणं पाहुणं. लग्न झालं का विचारतच नाही. हालेलुया. आवाज नाही. हालेलुया. हालेलुया. मग हा पण गेला याकोब. याकोब गेला मामा मामा मामा. प्रेज लॉर्ड. बघा वाचा 28 अध्याय पहिलं वचन पटकन पटापटा वाचा. हा, बोलावून आशीर्वाद दिला. काय दिला? आता 27 अध्यायामध्ये आशीर्वाद दिला. परत पण काय दिला? परत पण काय दिला? आशीर्वाद दिला. आणि काय सांगितलं? परत आज्ञा सांगितली. हा, कनानी मुलींपैकी कोणी पण काय करू. कुठली बायको? इकडं फिरायला गेलो, अमेरिकेला गेलो, तिथं आवडली. हालेलुया. आता आशीर्वाद दिलाय तुला. प्रेज लॉर्ड. हा, पुढे उठ. हा, मामाकडे जा. हा, बायको कर. पुढे मग देव तुला आशीर्वाद देऊ, तुला फलद्रूप करो,
वडिलांच्या इच्छेप्रमाणे जर करशील तर तुला आशीर्वाद मिळणार आहे. आमेन म्हणता का? हालेलुया. वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे. आमेन का? मग पुढे 14 वचन. हा, तो तुला व तुझ्या बरोबर तुझ्या संततीला हा, अब्राहमाला दिलेला आशीर्वाद देवो. हा, 6 वचन आता वाचूया. बघा, एसावाने पाहिले. हा, सगळं म्हणा आता. म्हणा, येसावाने पाहिले. आवाज येणार. येसावाने पाहिले. काय पाहिले? बघा बायबल मध्ये बघा काय पाहिलं. येसावाने पाहिलं आपल्या बापाने याकोबाला काय दिलाय? आशीर्वाद दिलाय. बघा पाहतात बघा, 2 पोरं आहेत. लय लाड चाललाय. लय आता माझा लाड सोडून त्याच्यावर लय लाड चाललाय असं होतं. पण याकोबावर लाड काय चाललाय? याकोबावर आशीर्वाद काय देऊ लागलाय? कारण परमेश्वर बघतोय आणि वडिलांनी बी जाणून झालेले आहे की याकोब सगळ्या आज्ञा पालन करत आहे. याकोब सन्मान करत आहे. आमेन. याकोब आपल्या वडिलांचा सन्मान. येसावाने पाहिलं. 28 अध्याय 6 वचन परत पटकन. हा, येसावाने पाहिलं इसाकाने याकोबास काय दिलाय? आशीर्वाद देऊन पदमाराम येथे बायको करण्यासाठी तिकडे पाठवले आहे आणि आशीर्वाद देऊन त्यांनी त्याला बजावले आहे की कनानी मुलीपैकी बायको करू नको. 7 वचन, याकोब आपल्या आई बापाची आज्ञा मानून पदमारामास गेला आहे. किती महत्व आहे वचन. कुठे गेला याकोब? असं म्हणलं का मात्राला दिसत नाही? हो हो म्हणून काय करते? फसवू शकतो ना तो. 7 अध्यायामध्ये फसवून आशीर्वाद घेतला म्हणतात ना. मग या ठिकाणी याकोब वडिलांच्या शब्दाला किंमत दिली आहे. वडिलांच्या शब्दाला किंमत दिली. की वडिलांनी म्हटलं की मामाच्या गावी जा आणि तू जसं वडिलांनी सांगितलंय त्याप्रमाणे याकोब गेला. तिथं फसवलं नाही त्यांनी वडिलाला. वडिलांचा शब्द त्यांनी पालन केलाय. आणि मला याकोब बद्दल म्हणतात की फसवणारा. काय म्हणतात? वडिलाला त्यांनी फसवलं नाही. हालेलुया म्हणा. हो हो हो, म्हातारा झालाय. म्हाताऱ्याला काय दिसतंय? म्हातारा आंधळ झाले. हा, जातो कुठली तरी बाबा आवडीची नाही का कुठली तरी पोरगी करून तो आलो बाबा मी तू तिकडचीच करून आणलोय असं म्हणल्यावर त्याला त्याच्या आई वडिलाला काय दिसतंय? दिसत नसतं ना. हालेलुया. पण त्यांनी आपल्या वडिलाच्या आज्ञेप्रमाणे गेला आणि तो त्या ठिकाणी गेला म्हटलेला आहे. 8 वचनामध्ये म्हटलेलं आहे आपला बाप इसाक यास कनानी मुली पसंत नाही हे जाणून एसाव इश्माएलकडे गेला आणि त्याने इश्माएल बिन अब्राम याची मुलगी नाबोताची बहीण महलत हिच्याशी विवाह केला. पण तिला आपल्या बायका काय केले? शामिल केले. किती मुद्दा. हे समाने काय केलं? ऐकताय तुम्ही? आपल्या बापाला काय आवडत नाही? आपल्या बापाला कनानी मुली आवडत नाही. मग यासाठी काय केलं? मुद्दाम केला आणि कनानी मुलीपैकी एका मुलीला लग्न करून तिला बायको करून घरी घेऊन आला. बापाला वाटला कारण मुलगी बायको करून म्हणजे अजून ईर्ष्येस पेटवलं वडिलाला. मग त्या इसाकाला काय वाटलं? याकोबच चांगला. काय म्हटलं त्याला? याकोबाने आज्ञा पालन केली म्हणून याकोबाला आशीर्वाद देवाने दिला. प्रेज गॉड बोलता. हालेलुया. हा तुमचा म्हणून हालेलुया. हालेलुया. बोलो येशू मसीह की हालेलुया. या ठिकाणी आवडेल जे वडिलाला ते त्यांनी केलेलं आहे. आमेन म्हणता चर्च. प्रेज लॉर्ड. एसावने मात्र काय केलेलं आहे? आपल्या वडिलाला जे आवडत नाही ते दुःखदायी जे आहे ते अजून मुद्दाम त्यांनी जाणून बुजून आपल्या वडिलाला आवडत नाही ते त्यांनी केलंय. तुम्ही असं होऊ नका. वडिलाला आवडत नाही मुद्दाम त्यांच्या पुढे तेच करायचं. वडिलाला राग येईल तसंच करायचं. आपल्या वडिलाला जे राग येईल तसंच करायचं, तसंच बोलायचं. माहिती आहे आपण असं बोलल्यामुळे वडिलाला राग येणार आहे. आपण असं वागल्यामुळे राग येणार आहे. आपल्या वडिलाला जर आपण तसं वागलो की तसं राग येणार आहे. मग ती चिरडीस काढून त्या म्हाताऱ्याला त्यांना त्रास देऊन आम्ही आशीर्वाद नाही होऊ शकत. तसं आपल्या वडिलाला या म्हाताऱ्यामध्ये आपण त्रास दिला नाही पाहिजे तर आपण त्यांना सुख दिलं पाहिजे. त्यांची उपकाराची फेड आम्ही चांगली केली पाहिजे. मला की आम्ही आपल्या मनावर हात ठेवा. माझ्याकडून वडिलाला कधी दुःख होऊ नये यासाठी परमेश्वरा मला सहाय्य कर, मला बुद्धी दे. हालेलुया. कधीच जाणून बुजून मुद्दाम
वडिलांना दुःख होईल असं करू नका. जे एसावने केलं, एसावाला काय आलं, त्यांनी वडिलांना जाणून बुजून दुःख दिलं आणि तो दुःखी झाला. पण याकूब मात्र वडिलांना आवडतं ते करायला गेला. म्हणजे मामाच्या घरी गेला. मामाच्या घरी गेला तिथे त्याला अनेक त्रास झाला. मामाने त्याला फसवलं, पण तरी पण त्या फसवण्याच्या स्थितीमध्ये तिथे राहिला. पण वडिलांची आज्ञा पालन करण्यासाठी तिथे गेला. कुठे गेला? असंच नाही गेला मनाला होतं, वडिलांनी सांगितलं म्हणून गेला. आमेन का? आज या चर्च मध्ये तुम्हाला मी सांगतो, वडिलांना जे आवडतं, वडील सांगतो त्याप्रमाणे विवाह जर तुम्ही केला, वडील सांगतात त्याप्रमाणे जर तुम्ही आपल्या लाईफ मध्ये निर्णय तुम्ही घेतले, तुम्हाला सांगतो की तुम्ही कधीच मागासणार नाही, तुम्ही आशीर्वादामध्ये पुढे असणार आहे. हालेलुया, बोला हालेलुया. वडील आणि आई हे कधीच तुमच्यासाठी वाईट निर्णय देणार नाही, लक्षात घ्या. तरुण वयामध्ये वाटतं बापाला काय कळते, मला जास्त कळते, कॉलेजला जाऊन कळतंय, कॉलेजला जाऊन त्यांनीच पाठवलं. का? हालेलुया म्हणा. जगातल्या ज्ञानापेक्षा दैवी ज्ञान वडिलांमध्ये जास्त असतं, अनुभवाचं ज्ञान भरपूर असतं. हालेलुया. घडलेला माणूस तो असतो. कसा असतो? कारण सगळ्या लोकांपासून सगळी चव घेऊन लोकांचा लोकांनी फसवलेला असतं, कुणी धोका खाल्लेला असतो, सगळ्या गोष्टीचा अनुभव घेऊन वडील तुमचा असतो आणि त्या अनुभवातून तुम्हाला वडिलांचा सल्ला असतो. प्रेज गॉड. हालेलुया, हालेलुया. जे योग्य आहे ते वडिलांचं आपण पालन आज्ञा केली पाहिजे. योग्य जर असेल, योग्य आज्ञा पालन केली पाहिजे. आमेन, आमेन का चर्च? हालेलुया. म्हणून देव बाप तुम्हाला या वचनाद्वारे अधिक आशीर्वाद करो. मार्गाच्या शुभवर्तमानामध्ये एक मोठा धनवान व्यक्ती सुद्धा, तो धनवान होता, पण त्यांनी त्याच्या लाईफ मध्ये वाचा बरं मार्गाचं शुभवर्तमान. मार्गाचं शुभवर्तमान त्याचा 7वा अध्याय 10 वचनापासून पुढे वाचा. मोशेने सांगितले आहे की मान राख, आणि जो कोणी आपल्या बाबाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहांत शिक्षा व्हावी. परंतु तुम्ही म्हणता, जर एखादा आपल्या बाबाला अथवा आईला म्हणाला की जे मी तुम्हाला पोषणासाठी त्याचे ते कुर्बान म्हणजे अर्पण केले आहे, बघा पुढे, तर तुम्ही त्याला आपल्या बाबासाठी किंवा आईसाठी पुढे काही करू देत नाही. देवाचं वचन काय करता? परमेश्वरांनी दिलेलं नियमशास्त्र तुम्ही मोडता, तिथं रद्द करता. तुम्ही आपल्या आईवडिलांचा मान सन्मान करण्याऐवजी तुम्ही तिथं देवाला मध्ये आणून तिथं ते मान देवाचं आईवडिलांचा जो भाग आहे मी देवाला दिलाय असं म्हणून तुम्ही तिथं रद्द करताय का? म्हणजे येशूला बी या ठिकाणी काय म्हणायचं आपल्या प्रभूला की आपल्या आईवडिलांचा मान ठेवायचा आहे, मान राखायचा आहे, ज्याचा त्याचा त्याला मान द्यायचा आहे. आमेन. ओके नाही? हालेलुया म्हणा. खासदाराचा मान खासदाराला असतो, मंत्र्याचा मान मंत्र्याला असतो. सरपंच झालाय लोकांनी त्याला निवडून दिलंय, सरपंच झालाय तर ते सरपंचाचा मान त्याला काय देतात? सरपंचाला देतात. इन्स्पेक्टर PSI त्याचा मान काय करतात? त्याचा सन्मान देतात नाही का? आईचा मान आईला असतो, वडिलाचा मान वडिलाला असतो, देवाचा मान देवाला असतो. लक्षात त्याचा त्याला मान आहे. लग्नामध्ये कसं मानपान, मामाचा मान मामाला, मामीचा मानपान असतं की नाही लग्नात? नसतंय लग्नात, असतं का नाही? लग्नपत्रिकेवर बी मानपान सन्मान असतो का नाही? पहिलं मान सन्मानाच्या लग्नपत्रिका चेक करतात, मान दिलाय का, काय करतात? मला दिलं नाही त्यांना दिलंय, मग काय करतात? कुणाचंच नको, रिकामीच करते. नवरा बायकोचंच नाव सगळ्यालाच मान सन्मान, डोकं लावलं लागतंय. हालेलुया. नंतर मग अनेक वेळा पत्रिका 2-2 वेळा छापून 3री वेळा छापावं लागते का? एकाचा मान सन्मान राहतो बघा, एखाद्याचं नाव राहते म्हणून. हालेलुया. कारण ज्याचा त्याला मान द्यायलाच पाहिजे. आमेन का? आजीचा मान आजी म्हणून येशू काय म्हणाला? नाना घेऊन हे कोणाचं आहे? याच्यावर शिका कोणाचं आहे? कैसराचं. म्हणजे कैसराचं कैसराला द्या, देवाचं. तसं मान सन्मान जे आहे देवाचा देवाला द्यायचा आहे, वडिलाचा वडिलाला द्यायचा आहे, भावाचा भावाला सन्मान द्यायचा आहे. सन्मान ठेवणारं जीवन द्या. आमेन म्हणा.
सगळेजण म्हणा हालेलुया. आपल्या जागेवर पुन्हा उभं राहूया आणि आपण थोडा वेळ प्रार्थना करूया आपल्या वडिलांसाठी. आपल्या वडिलाला काय आवडतं? बऱ्याच गोष्टी तुम्ही शिकलाय. पहिली गोष्ट, आपल्या वडिलांचा काय ठेवायचा आहे? आदर सन्मान करायचा आहे. आपल्याला वडिलाला आवडतं तेच त्यांना रुचकर चांगलं आवडतं पक्वान घेऊन जा. आमेन. तिसरं काय? जेव्हा आई वडिलांची आज्ञा पालन करायचे आहे. आणि आपण पाहतो की वडील कसे असो त्यांची कधी कधी चुकतात, पण त्यांच्या चुका तुम्हाला बाहेर सांगण्याचा अधिकार नाही. तुमच्या वडिलांच्या चुका बाहेर सांगायचा अधिकार नाही. उठून सगळे जागेवर अपने जगह पे खड़े हो जाओ सब जन, और अपने हाथों को ऊपर उठाइए. सब जन खड़े हो जाइए, अपने हाथ ऊपर उठाइए. हालेलुया हालेलुया हालेलुया. हे हमारे बाप, तू जो आसमान में है, तेरा नाम पाक माना जा, तेरी बादशाहत आए. हमारे तू जो आसमान में है, तेरा नाम पाक माना जा, तेरी बादशाहत आए. हमारे आपल्या हात उंच करून प्रार्थना करा आणि देवाला म्हणा, देवा कुठे चुकलं असेल, कुठं वडिलांना आपण कुठं दुखवलं असेल, देवाला म्हणा क्षमा कर पिता मला. हालेलुया. एक वडील तुमचे आध्यात्मिक वडील पण आहेत. हो हालेलुया. जिथं तिथं त्याचा सन्मान त्याचा आदर मी करायला कसं गरजेचं आहे. हमारे बाप, तू जो आसमान में है, तेरा नाम पाक माना जा, तेरी बादशाहत आए. हमारे बाप, तो स्वर्गातला बाप तुमचा आणि माझा आहे. तो स्वर्गातला पिता तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. त्याचा पण तुम्हाला सन्मान करायचा आहे, त्याचा पण तुम्हाला आदर करायचा आहे. आमच्या वागण्याद्वारे, आमच्या बोलण्याद्वारे, आमच्या चुकीच्या देवाच्या आज्ञा कुठं आम्ही मोडतो, तिथं पण देवाचा आम्ही अपमान करतो. देवाला मला आपल्या हातून चुकू, देवा हातून चुकू म्हणा, देवा माझ्या पापाची मला क्षमा कर. देवा मी तुला दुखवलं, तुला निराश केलं, कित्येक वेळा तुझा शब्द पालन केलं नाही, मला क्षमा कर. हालेलुया. प्रभू आमच्या वडिलाला आम्ही कळत न कळत दुःख दिलं, आम्हाला क्षमा कर. आजच्या फादर डे दिवशी तू आम्हाला शिकवत आहेस. आज तू आम्हाला शिकवलंस प्रभू, वडिलांचा मान करण्यासाठी, वडिलांना जे आवडतं देण्यासाठी, हो हालेलुया, आज्ञा पालन करण्यासाठी तू आम्हाला शिकवलंस परमेश्वरा. तुझ्या नावाला धन्यवाद प्रभू. तुला आवडतं प्रभू हे शिकवलंस मला. वडिलांचा आदर करणं हे तुला आवडतं, वडिलांचे उपकार फेडायचं तू शिकवलं हे तुला आवडतं. आणि बायबलमध्ये आम्ही पाहिलं परमेश्वरा, तुला धन्यवाद आहे. तू प्रत्येक शिकवण तू बायबलमध्ये दिली आहेस, प्रत्येक मार्गदर्शन तू बायबलमध्ये दिलं आहेस. हालेलुया हालेलुया. आपल्या हातात सुरू धन्यवाद देवाला. मला धन्यवाद देवा तुझ्या मार्गदर्शनाबद्दल. धन्यवाद देवा तुझ्या मार्गदर्शनाबद्दल. माझ्या प्रियांनो, बायबल सांगतं जसं तुमचा स्वर्गीय पिता पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र व्हा. तुम्हाला वाचन करणारा परमेश्वर तिथं पवित्र आहे, तसं तुम्ही आज पवित्र व्हा. हालेलुया. हमारे बाप, तू जो आसमान में है, तेरा नाम पाक माना जा, तेरी बादशाहत आए. हमारे बाप, आसमान में है, तू जो आसमान में है, तेरा नाम पाक माना जा,
स्वर्ग में है, तेरा नाम पाना जाए, तेरी बादशाह तेरा राज्य आए, ऐ हमारे बाप। हाथ ऊंचे करो, हालेलुया हालेलुया, बोला हालेलुया, आवाज करो, हालेलुया हालेलुया हालेलुया, यस हालेलुया 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 हालेलुया, आवाज करो, हालेलुया हालेलुया, यस यस हालेलुया हालेलुया, ऐ हमारे बाप तू जो आसमान में है, तेरा नाम पाना जाए, तेरी बादशाही ऐ हमारे बाप। पित्याची नजर तुमच्याकडे आहे, पित्याचे डोळे तुमच्याकडे पाहत आहे. तुम्ही विसरू नका की तुमचा बाप परमेश्वर तिथं पाहत आहे तुम्हाला. तो प्रेमळ बाप आहे. बायबल सांगतं जसा बाप आपल्या मुलावर ममता करतो तसं परमेश्वर त्याचे भय जाणणाऱ्यावर ममता करतो. आज त्या पित्याचं भय कुठं आहे? त्या पित्याचा आदर कुठं आहे? त्या पित्याचा सन्मान कुठं आहे? येशू परमेश्वर मला स्तोत्र संहिता 103 मध्ये 103 मध्ये परमेश्वर म्हणतो हालेलुया बारियांदाला 103 स्तोत्र संहिता मध्ये म्हणतो की जसा बाप आपल्या मुलावर ममता करतो तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यावर काय करतो? ममता करतो. हालेलुया. जसा पिता आपल्या मुलावर करुणा करतो तसा परमेश्वर आपला सन्मान जे करतात त्यांवर करुणा करतो असं बायबलमध्ये म्हटलेलं आहे. त्याचवर परमेश्वर म्हणतो की करुणा दया करतो असं म्हटलेलं आहे. स्तोत्र संहिता 78 38 आणि 39 मध्ये म्हटलेलं आहे तो दयाळू असल्यामुळे त्याच्या अपराधाची क्षमा करतो. तो दयाळू परमेश्वर असल्यामुळे तो आमच्या अपराधाची क्षमा करतो. तो पिता त्याने आमच्यावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी दिला की आम्हाला यासाठी की आमचा नाश होऊ नये तर आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. हालेलुया हालेलुया. रोज की रोटी हमारी आज हमको दे, रोज की रोटी हमारी आज हमको दे, जीवन की रोटी तू है, तू ही हमारा बल है, जीवन की रोटी तू है, तू ही हमारा बल है. आपले हात उचलून हात उचलून डोळे बंद करा. येशू म्हणाला मागा म्हणजे तुम्हाला देण्यात येईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. आणि प्रभू म्हणाला की असा तुमच्याकडे कोण असा बाप आहे की आपल्या मुलाने भाकर मागितली त्याला दगड देईल? असा तुमच्यामध्ये कोण असा बाप आहे की मुलाने मासा मागितला त्याला साप देईल? तुम्ही जर या जगामध्ये वाईट असताना सुद्धा आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देणं कळतं, तुमच्या स्वर्गातील पित्याकडे जर तुम्ही मागता तर तुम्हाला तुमच्या गरजा किती चांगल्या प्रकारे देणार नाही, तुम्हाला सगळ्या चांगल्या प्रकारे गोष्टी देणार परमेश्वर. म्हणून मागा म्हणजे मिळेल असं परमेश्वराचं वचन सांगतं. यिर्मयाचं 33:3 मध्ये सांगतं पिता माझा परमेश्वर म्हणतो मला तू हात मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. हालेलुया. मला हात मार परमेश्वर म्हणतो मी तुला उत्तर देईन. जेव्हा तुम्ही त्या पित्याला म्हणता बाप्पा अप्पा असं तुम्ही हात मारता, पिता तो म्हणतो हो माझ्या मुला मी तुझ्या
सोबत आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. शाकारांदा लबा लबा. तू संकटात हात मार पित्याला, त्या परमेश्वराला, तो पिता तुला होय म्हणणार, त्या संकटातून तुला सोडवणार आणि तो तुला वाचवणार. हालेलुया. रिखांदा लबा शाबा लबा लबा. मला आपले हात उंच करू. जीवन की रोटी तू है, तू ही हमारा बल है. जीवन की रोटी तू है, तू ही हमारा बल है. हमारे बाप तू जो आसमान में है, तू जो आसमान में है, वो पिता तेरा नाम तुझे समझ तेरा नाम पाना जा. ओ तेरा राज्य आए है हमारे बाप. हालेलुया. बोला हालेलुया, 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 हालेलुया. आवाज. हालेलुया, 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 हालेलुया. हे हमारे बाप, तू जो आसमान में है, तेरा पाक माना जा. तेरी बादशाह हमारे पिता म्हणतो, जर तुम्ही जगातल्या बापाचा सन्मान करता तर तो माझा सन्मान केला आहे. जर तुम्ही दिसणाऱ्या बापाचा सन्मान करत नाही तर दिसणाऱ्या देवाचा सन्मान कसं करणार. म्हणून देवाला कोणी पाहिलं नाही, पण जो आपल्या जगामध्ये या वडिलाचा आदर सन्मान करतो तो पित्याचा देवाचा सन्मान करतो. जे देवाने तुम्हाला आध्यात्मिक वडील दिला आहे, आत्मिकरित्या जन्म देणारा वडील तुम्हाला देवाने दिलेला आहे, त्या वडिलाचा आपण सन्मान कराल तर देवाचा सन्मान केल्यासारखा आहे. हालेलुया. आपल्या हात उंच करून आशीर्वाद स्वीकारा. येशूच्या नावात मी तुम्हाला आशीर्वाद देतो. देवाने मला आध्यात्मिकरित्या वडील जे बनवले त्या निमित्ताने मी तुमच्याकडे हात करून आशीर्वाद देतो. येशूच्या नावामध्ये बहुगुणित व्हा. येशूच्या नावात तुमच्या कामात सफळ व्हा, आशीर्वादित व्हा, प्रभावशाली व्हा. येशूच्या नावात, येशूच्या माझ्या नावामध्ये पित्या परमेश्वराचा आशीर्वाद, स्वर्गातला माझ्या पित्याचा आशीर्वाद तुमच्यावर मी मोकळा करतो. कामात, धंद्यात, आर्थिक गोष्टीत, घरात, शेतीवाडीत, कामात, बिझनेस मध्ये तुम्ही आशीर्वादित व्हा. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. येशूच्या नावात. राबा सिखांदाला बाला बाला बाराबा, इखांदो राबा सिहांदाला बाला बालाबा, रियांदाला बाला बालाबा. तुमच्या पिढ्या जुनावले पिढ्याचे सगळे शाप मी मोडून काढतो येशूच्या नावात. येशूच्या नावात ते सगळे शाप मी कॅन्सल करतो. येशूच्या नावात मी रद्द करतो. येशूच्या नावात आणि आशीर्वाद बोलतो. आशीर्वाद बोलतो. ओ रिबा नावा सिखांदा. ब्लेस कर परमेश्वर. ब्लेस कर येशूच्या नावात. ब्लेस कर येशूच्या नावात. ब्लेस कर येशूच्या नावात. येशूच्या नावात. गॉड ब्लेस.